छपरी रायडर स्पॉटेड गाइस. दिवाळी आली आणि पूर्ण पुणे खाली झालेलं आहे. तर रोड ऑफिसला जाताना या रस्त्यावर इतकी गर्दी असते की असं वाटतं भाई कधी हा रस्ता क्लिअर होऊन मला जागा भेटते. आणि आज असं झालं की गाडी क्या बात आहे. आता हा दिवाळीचा दिवस जो आहे हा रोज रोज यावा असं मला वाटतंय आणि यायलाच पाहिजे. कारण की मस्त एवढ्याने मी जी गाडी पळवतोय ना, अतिशय मस्त वाटतंय. तुम्ही बघू शकता रस्त्यावर काहीच गर्दी नाहीये. फक्त चुतियांची कमी नाहीये रस्त्यावर. चुती आहेत अजून, फक्त गर्दी नाहीये, गाड्या नाहीयेत जास्त. काय मस्त वाटतंय पुण्यामध्ये. मी तर 2-3 दिवस गावाला जाऊन आलोय आणि नंतर परत पुण्यामध्ये आलो बघायला आहे की पुणे किती शांत आहे. म्हणजे फुल सेलिब्रेट पण झालं आणि बघता पण आलं की पुणे कसं आहे, शांत पुणे कसं दिसतंय. ज्या रस्त्यावर रोज इतकी गर्दी असते की इथनं टू व्हीलर पण समोर नाही जाऊ शकत, त्या रस्त्यावर आज गाडी एकदम स्मूथली समोर जाते. माझा असा सीन झाला की जाताना पण मला ट्रॅफिक नाही भेटली आणि येताना पण मला ट्रॅफिक नाही भेटली. फक्त जो नगर पासनं जो संभाजीनगर पर्यंतचा रोड आहे, अहिल्यानगर पासून संभाजीनगर पर्यंत, तर तो रस्त्याची खूप वाईट अवस्था आहे. एक एक दीड दीड फुटाचे असे त्या रस्त्यांवर गड्डे पडलेले आहेत, पण त्या रस्त्यांवर कोणी काही नाही बघत आहे. तिथे जास्ती टाइम लागतोय. बाकी सेम दोन्ही बाजूनी तसंच, येताना पण तसंच आणि जाताना पण तसंच. बाकी संभाजी मार्गे जालना आणि तिथं नंतर बुलढाणा पर्यंतचा रोड एकदम छान रोड आहे. छपरी रायडर स्पॉटेड गाइस. छपरी रायडर स्पॉटेड. काय शांत वाटतंय पुणे. असं पुणे जर रोज बघायला भेटलं तर खूप छान. रोज या रस्त्यावर जाताना जागा नसते तर या पलीकडच्या रस्त्याने इकडने जावं लागतंय. बट आज असं झालंय कुठे जास्ती ब्रेक मारायची गरज नाहीये, कुठे थांबायची गरज नाहीये. चुतिये असे 2-3 भेटतात, पण बाकी 100 मधले 2 जरी भेटले तर खूप झालं. 100 जर का भेटले तर ते खूप अवघड होऊन जाईल. बट असं देवाने घडवली त्यांची बुद्धी तशी. आता मला खराडी बायपासवर बघायचं आहे की तो जो सिग्नल आहे तर त्याच्यावर गर्दी आहे की नाही, तिथली काय सिच्युएशन आहे. थोडंसं वाटतंय काहीतरी.
कारण की पुण्यातले लोक घरी गेले म्हणजे इतके सारे लोक तरी नसतील गेले घरी. थोड्याफार प्रमाणात काही जे आहेत ते आहे तिथे. माझ्यासारखे जे गावी जाऊन एन्जॉय करून लगेच परत येऊन जातात 1-2 दिवसांमध्ये. पाणी चेंज झालंय 2 दिवस, त्यामुळे सर्दी पण झाली. या ठिकाणी आहे गर्दी, बट आज काय होतंय काय माहिती. मी ज्या ज्या ठिकाणी चाललो त्या त्या ठिकाणचे सिग्नल जे आहेत तर ते सिग्नल लवकर क्लिअर होऊन चाललेत. म्हणजे असं ते थांबायचं काही काम नाही पडत आहे. मस्त वाटतंय बट तसं. आज सुट्टी नाहीये, आज थोडं ऑफिसचं काम आहे त्यामुळे. नाहीतर आज माझा प्लॅन सुरू होता की सर्व पुणे फिरायचं. बट काम तर करावंच लागणार, त्यामुळे थोडं कॅन्सल. केसनन फाटा तर भाई ओळखायला पण नाही आला की हा केसनन फाटा. फक्त नाव माहिती की बाबा हा केसनन फाटा. काहीच गर्दी नाही त्या ठिकाणी. नाहीतर पायी चालणाऱ्याला पण इतका त्रास होतो. पूर्ण पुणे. आता हे जे आहे जे आपल्यासारखे लोक जे पुण्यामध्ये इथे थांबले, एकतर हे पूर्णपणे इकडे शिफ्ट झालेले घरदार विकून, नाहीतर मग यांना कामामुळे नाही जायला भेटलं.